घराघरांमध्ये आर्थिक चणचण आहेत, आर्थिक अडचणी आहेत. त्याला बरीचशी काही कारणं पण आहेत. काही लोकांना ऋण काढून सण करण्याची सवय आहे, तर काही लोकांना पगार खिशात मिळाला का तो जड होऊन जातो. घरी येता येतात 50% पैसे तो वाटत येतो पूजा न करता. खरं तशी पद्धत नाही. पद्धत अशी आहे, 20 पैशाच्या तिकिटावर बूट घालून ज्यावेळी तो सही करतो त्यावेळी ती लक्ष्मी घरी आली पाहिजे. रात्रभर ती सुव्यवस्थित श्रीयंत्राजवळ, कुबेर यंत्राजवळ ठेवावी, तिजोरीत ठेवावी. निदान कमीत कमी हळद कुंकू अक्षता तरी त्यावर व्हाव्यात. आणि मग रीतसर त्याचा दुसऱ्या दिवशी वापर केला तर चणचण अडचण हा विषय थांबतो. हे कोण सांगेल कोणाला, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून कळकळीचं निवेदन आहे की कर्जबाजारीपणा घालवण्यासाठी इथे श्रीयंत्र आहे. ते दाखवतायत याज्ञिकी लोक. या कुबेर यंत्रावर आणि श्रीयंत्रावर जर आपण रोजीला पूजा केली आणि त्यावर कमळगड्ड्याची माळ ठेवून विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त याच्या पठणानं 21 दिवसात त्यांना अनुभूती येते. खरं ह्याच विषयावर जर आपण व्यवस्थित बोललात तर फार प्रश्न उत्तर करण्याची जरूरच काय, म्हणजे लोकांना तिष्ठत ठेवण्याची गरज काय.